प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागामध्ये रात्रभर बाथरूममध्ये झोपून आता सागर बाहेर येतो। त्यावेळेला मुक्ता म्हणते, रात्रभर बाथरूममध्ये काय करत होतात तुम्ही? सागर म्हणतो, माहित नाही का, क्रिकेट खेळत होतो। यावरती मुक्ता म्हणते, काही घेणार का? सागर म्हणतो, दूध मागवा। मुक्ता म्हणते, थंड की गरम? सागर म्हणतो, बस झालं हा। यावरती मुक्ता म्हणते, मला मी कॉफी मागवते। सागर म्हणतो, नको नको, इथे आता कॉफी वगैरे पीत बसू नका, चला घरी जाऊन कॉफी प्या। यावरती मुक्ता म्हणते, किती स्वार्थी आहात ना तुम्ही, आणि तुमचं बाथरूमचं काम उरकलंय का? यावरती सागर म्हणतो, हो। मग मुक्ता काही बोलत असते, पण सागरने कानामध्ये हेडफोन घातलेले असतात। मुक्ताचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नसतो। मुक्ता हातवारे करून त्याला बोलते आणि म्हणते, तुमचं बाथरूमचं काम उरकलं असेल तर आम्हाला पण असतात बाथरूमची काही कामं, जाऊ का? असं म्हटल्यावरती सागर म्हणतो, जा जा। आणि तोपर्यंत सागर त्याची बॅग उघडतो, तर बॅगमधून आता महादेव मामाचा एक पॅन्ट निघते। सागर म्हणतो, ही बॅग माझी नाहीच आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला घरी जावं लागेल। यावरती मुक्ता म्हणते, काय हरकत आहे, नवीन स्टाईलची पॅन्ट घातली तरी लेटेस्ट फॅशनच वाटेल। असं म्हणत मामाची पॅन्ट दाखवत मुक्ता सागरची चेष्टा करत असते। सागर अधिकच चिडतो आणि चला घरी जायचंय, लवकर उरकून या, असं म्हणत मुक्ताला आता बोलतो। मुक्ता पटकन उरकते आणि दोघं जण घरी यायला निघतात। तोपर्यंत इकडे आता पेपरवाल्याने इंग्लिश पेपर कोळींच्या घरी लावल्यावरती माधवी म्हणते, काय रे, तिकडे का लावलास पेपर? पेपरवाला म्हणतो, मुक्ताताई म्हणाल्यात की आजपासून पेपर तिकडे दे, कारण त्या तिकडच्या घरात राहणार ना। माधवी म्हणते, हो रे हो। तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम येतो, माधवीच्या हातातून पेपर काढून घेतो आणि म्हणतो, माधवी, आता तुला काय पेपरचं काम आहे? आता पेपरचं काहीच काम नाहीये, आता मॅट्रिमोनियल साईट बघायचंच नाहीयेत। माधवी म्हणते, हो, पण मला भविष्य तर बघायचं आहे की। तितक्यात इंद्रा रूममधून बाहेर येते आणि 2-2 इंग्लिश पेपर असं म्हणत पेपर काढते। तर आता माधवी सांगते, गुड मॉर्निंग विहीणबाई। आता गुड मॉर्निंग इतकं प्रेमाने म्हटल्यावरती विचार करत इंद्रा म्हणते, अच्छा, म्हणजे पोरगी आमच्या घरात आली तर हिचा माज पुरा उतरला की। तोपर्यंत बोलण्यासाठी माधवी येते आणि म्हणते, आपल्यामधले भांडण, वाद, तंटा हे आता आपण सोडून दिले पाहिजेत। म्हणजे कसं आहे ना, माझी मुलगी तुमच्या घरामध्ये आता सून बनून आली। मग इंद्रा म्हणते, म्हणजे काय, तुम्हाला वाटलं की आपल्या भांडणामुळे तुझ्या पोरीला मी त्रास देईन का? याच्यावरती माधवी म्हणते, नाही हो, म्हणजे आपण शांततेचा तह करूया। यावरती इंद्रा म्हणते, तह म्हणजे तलवार काढणार काय तू? मी पण कोयता सुरी वगैरे काढीन। माधवी म्हणते, कोयता सुरी तलवार सगळं आता आपण ठेवून देऊ आणि आता आपण भांडूया नको। तितक्यात तिथे बापू येतात, पण इंद्रा काही थांबायचं नाव घेत नसते। इंद्रा मुद्दाम माधवीला चिडवत असते आणि त्याच वेळेला पुरुषोत्तम माधवीला आवाज देतो, म्हणून माधवी निघून जाते। बापू म्हणतात, इंद्रा, काय चाललंय तुझं? त्या भांडण मिटवायला आल्या होत्या आणि तू भांडण वाढवतेच आहेस। इंद्रा म्हणते, कसं आहे ना, हिच्याशी भांडण केल्याशिवाय मला अन्नच गोड लागत नाही, आणि स्वातीला तर ना ह्यांच्याशी भांडण केल्याशिवाय अन्न पचतच नाही, त्यामुळे आम्ही भांडण नाही केलं तर आमचं जेवण पचणार कसं? बापू म्हणतात, असं आहे काय? मग चालू दे, पण हे भांडण विकोपाला जाईल असं काही करू नका हा। थोडक्यात भांडण उरकून टाका, त्याच्यातच मजा आहे। उगाच भांडणं वाढवत बसलात तर संबंध बिघडतात। असं म्हणत बापू इंद्राला काही सुचवतात, पण इंद्रा रागारागात आत निघून जाते। इकडे सई माईला सांगत असते, आज मी खूप खुश आहे, माझं ना एक सिक्रेट आहे, तुला सांगू का माई मी? तू कुणाला सांगणार नाहीस ना? माई म्हणते, बोल ना बाळा, काय झालं, काय सिक्रेट आहे तुझं? सई म्हणते, माई, अहो आता ना मी एकाच दिवसामध्ये माझ्या मुक्ताईकडे जाणार आहे। असं म्हणत सई माईला सिक्रेट सांगत असताना मागून सावनी येते आणि आता सावनीला पाहून सई थोडीशी गडबडते। सावनी एकटक सईकडे पाहते, मग सई विचार करते, हिने काही ऐकलंय तर नाही ना? सावनी म्हणते, काय चाललंय काय तुमचं? माई, काय बोलत होतात तुम्ही? माई पण थोड्याशा गडबडतात, हिला आता काय सांगायचं? त्यावरती माई म्हणतात, काही नाही, मी तिला म्हणत होते की नुसतं दूध पिणार आहेस की दूध बिस्किट खाणार आहेस, हेच मी तिला विचारत होते। यावरती सावनी म्हणते, कशाला दूध बिस्किट? तिला जे काही हवंय ते ऑर्डर करून द्या। आणि तुला माहिती आहे का, आपण ना आता सई बेटा छानपैकी शॉपिंग करायची आहे, हर्षचे सगळे पैसे उडवायचे आहेत, आणि तो लंडनला चाललाय ना, तुला लंडनवरून जे काही हवंय ना ते तू त्याला आणायला सांगू शकतेस। यावरती सई सांगते, मला काही नकोय, मला फक्त मुक्ताईकडे जायचंय। आता मुक्ताईचा विषय काढल्यावरती सावनी चिडते आणि म्हणते, मला माहिती आहे की तू तिला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिलेस, पण ती तुझी मुक्ता आई नाही आहे, तर ती तुझी मुक्ता आंटी आहे। तू विचार करू नकोस इतका। हे बघ, एकदा का कोर्टाकडून तुझी कस्टडी मला मिळाली ना की तुझ्या बाबाचा आणि तुझा काहीही संबंध येणार नाही। मी तुझ्या बाबाचा आणि तुझा काहीही संबंधच येऊ देणार नाही तर। आणि ना आपण एक काम करूया, कोर्टाकडून केस जिंकलो ना की आपण ताबडतोब लगेचच फिरायला कुठेतरी जाऊया, आणि तुझी मुक्ता आंटी आहे ना तिला पण घेऊन जाऊया। तिचं लग्न बिचारीचं मोडलंय ना, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असेल, त्यामुळे तिला पण 4 दिवस फिरायला घेऊन जाऊ। असं म्हणत सावनी आता सईसोबत बोलत असते आणि तिकडून निघून जाते।
तोपर्यंत इकडे आता मुक्ता आणि सागर घरी येतात. मुक्ता आणि सागर घरी येतात त्यावेळेला सईचा मुक्ताला फोन येतो. मुक्ताला फोन आल्यावरती तो फोन मुक्ता उचलते आणि म्हणते, काय बोलतेस माऊ, कशी आहेस तू? यावरती सई सांगते, मी ना खूप खुश आहे. तू आज मला कोर्टातून घरी घेऊन जाणार आहेस ना कायमची? मी ना आपलं सिक्रेटच ठेवलंय. सावनी मम्माला काहीच नाही सांगितलेलं आहे, पण आजच्या दिवसाला तू मला कोर्टातून घरी घेऊन जाशील ना? यावरती मुक्ता सांगते, हो बाळा, तू सिक्रेट आहे ना ते सिक्रेटच ठेव. आज कोर्टामध्ये तुला मी नक्की घरी येऊन येणार. इकडे माई सांगत असतात, देवा सगळं काही ठीक होऊ दे, सईच्या मनासारखं सगळं होऊ दे, म्हणून आता त्या देवाकडे प्रार्थना करत असतात. तोपर्यंत इकडे आता महादेव मामाची बॅग सापडत नसते म्हणून तो खूप चिडलेला असतो आणि कोमल ब्लॅक टी विथ लेमन घेऊन येते. महादेव म्हणतो, हे कसलं टी आणि चाललंय तरी काय? तोपर्यंत इंद्राला योगा करताना बघून महादेव अजूनच घाबरतो आणि म्हणतो, चाललंय काय हिचं योगा करण्याचं? आणि हा कसला चहा प्यायचा? काळा काळा चहा? काय उतार आहे काय लिंबू पिळलेला चहा? आणि माझी बॅग सापडत नाहीये असं म्हणत असताना स्वाती येते आणि म्हणते, रात्रभर झोप नाही लागली, माझ्या कोलंबीने मला रात्रभर झोपून नाही दिलेला आहे. महादेव मामा म्हणतो, तुझी कोलंबी आहे चिरकी तुझ्यासारखी. आणि नंतर म्हणतो, माझी बॅग कुठे गेली ना, तो जर सापडला त्याला सोडणारच नाही. तितक्यात मुक्ता आणि सागर घरी येतात आणि सागर हातामधली बॅग अगदी रागारागात खाली टाकतो. बॅग खाली टाकल्यावरती महादेव मामा ती बॅग पाहतो. तोपर्यंत इकडे इंद्रा म्हणते, काय रे तुम्ही दोघं इतक्या लवकर का बरं घरी आलात? यावरती आता मात्र महादेव म्हणतो, माझी बॅग सापडली, माझी बॅग इकडे कुणी आणली? असं म्हणत माझ्या बायकोच्या भावानी दिलेली बॅग सापडली म्हणून धावत पळत महादेव ती बॅग घेतो आणि म्हणतो, आता मी मरायला मोकळा. इंद्रा म्हणते, काय मरायला मोकळा? त्यावरती महादेव म्हणतो, अगं मरायला म्हणजे माझ्या घरी जायला मोकळा हो. असं म्हणत महादेव ती बॅग पाहतो. मग त्यावेळेला स्वाती म्हणते, काय रे, म्हणजे आता ही बॅग घेऊन दादा तू गेला होतास, मग रात्रभर तू काय कपडे घातलेस? कोमल म्हणते, हो ना दादा, मग रात्रभर काय कपडे घातलेस? यावरती महादेव म्हणतो, काय रे, माझा कच्छा घातलास का? पण माझ्या कच्छाला म्हणजे त्या पॅन्टला नाडीच नव्हती, मग काय रात्रभर पिन लावून घातलास का तू असाच पॅन्ट न घालता झोपलास? असं म्हणत आता मुद्दाम इकडे सागरची खिचाई चालू असते आणि महादेव त्याला ओरडत असतो. इंद्रा इकडे हसायला लागते आणि म्हणते, लकी एक काम कर बरं, तू न मामाला लवकरात लवकर सोडून ये लवकर इकडे. असं म्हणत ती लकीला आता मात्र मामाला सोडायला पाठवते. आणि आता मुक्ता जवळ महादेव येतो आणि म्हणतो, मुक्ता तू खूप चांगली मुलगी आहेस, म्हणजे सईला तू आईचं चांगलं प्रेम देशील आणि लग्नामध्ये काही कमी जास्त बोललो असेल तर विसरून जा. यावरती मुक्ता म्हणते, हो मामा. मग मामा मुक्ताला आशीर्वाद देतात आणि आता इंद्राच्या पाया पडतात आणि तिकडून निघून जातात. मामा निघून गेल्यावरती इंद्रा सांगते, कोमल जा वहिनीला रूम दाखव बरं. यावरती मुक्ता म्हणते, नाही मला रूम माहिती आहे. इंद्रा म्हणते, नाही गो, आमची पद्धत आहे ती, आमच्या पद्धतीनुसार नवीन सुनेला जाईल ना नणंद घेऊन रूम दाखवायला. मग कोमल म्हणते, वहिनी चल. आणि कोमल आता मुक्ताला घेऊन रूमपर्यंत येते. मुक्ताला घेऊन कोमल रूममध्ये आल्यावरती ती सांगते, हे बघ वहिनी, म्हणजे ना आम्ही काय केलंय माहिती काय, रूम वगैरे डेकोरेट नाही काय केली, कारण दादाला आवडत नाही ना. मुक्ता म्हणते, इट्स ओके, नको काळजी करू तू. मग कोमल निघून गेल्यावरती मुक्ता विचार करते की लवकरात लवकर सामान मला जागेवरती ठेवते. म्हणून ती सागरला म्हणते, माझं सामान मी कुठे ठेवू बरं, मला सामान ठेवायसाठी जागा नको का? यावरती सागर म्हणतो, माझ्या डोक्यावर ठेवा. मग मुक्ता तिची पर्स, एक छोटीशी बॅग दोन्ही घेऊन सागरच्या डोक्यावर ठेवायला येते. सागर म्हणतो, काय चाललंय तुमचं? आहे ना तुमची सुटकेस, त्या सुटकेसमध्ये सामान ठेवा. यावरती मुक्ता म्हणते, किती दिवस मी हे असं करणार आहे? काही लागलं की सुटकेस उघडा, सुटकेसमधून सामान काढा, ते काही नाही, मला माझी जागा मिळाली पाहिजे, रूममध्ये मला माझ्या वस्तू ठेवायला पाहिजेत. असं म्हणत आता इकडे मुक्ता आपल्या वस्तू ठेवण्यासाठी जागा शोधत असते. तोपर्यंत मुक्ता सांगत असते, मला उशीर होतोय, मला लवकरात लवकर वॉशरूमला जायचं आहे. सागर ऐकतो आणि मुद्दाम मुक्ताला त्रास देण्यासाठी सागर आधीच वॉशरूममध्ये जायला निघतो. मुक्ता म्हणते, मी म्हटलं होतं ना की मला वॉशरूमला जायचं आहे. यावरती सागर म्हणतो, हे बघा, माझं बाथरूम मी काय करायचं ठरवेन, मी आधी आंघोळ करणार. असं म्हणत मुक्ताला जायची घाई असते, तरी सुद्धा सागर सगळ्यात आधी आता बाथरूममध्ये घुसतो. मुक्ता चिडते. तोपर्यंत इकडे आता सावनी मुक्ताला भेटायला येते आणि तिची भेट मिहिकासोबत होते. मिहिकाला ती म्हणते, मुक्ता कुठे आहे? मला मुक्ताशी भेटायचं आहे, आज कोर्टामध्ये हिअरिंग आहे ना, म्हणून मी मुक्ताला न्यायला आली. तर तोपर्यंत मुक्ता इकडे छानपैकी अंघोळ करून कोळ्यांच्या घरामध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशीचा ब्रेकफास्टसाठी येते. त्यावेळेला कोमल म्हणते, वहिनी हे घे, तुझ्यासाठी मी
अंडपाव बनवलाय। आता मात्र मुक्ता हादरते। तोपर्यंत सावनी म्हणते, कुठे आहे मुक्ता? आता मीही का सावनीला काय उत्तर द्यायचं म्हणून घाबरलेली असते, तर इकडे मुक्ताच्या हातामध्ये अंडपाव असतो, तो कसा खायचा म्हणून मुक्ता घाबरलेली असते। आता मात्र कोर्टामध्ये खूप मोठा धमाका होत सईची कस्टडी मुक्ताकडे येणार आहे।